नमस्कार मित्रांनो. महाराष्ट्र राज्यातील शिक्षक भरती प्रक्रियेतील सर्वात मोठा अडथळा अखेर दूर झाला आहे. पेसा क्षेत्रातील शिक्षक पदभरतीबाबत शिक्षण आयुक्तालय पुणे यांनी 25 फेब्रुवारी 2026 रोजी एक अत्यंत महत्त्वपूर्ण पत्र निर्गमित केले आहे. अनेक वर्षांपासून न्यायालयीन लढाई आणि प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांसाठी हा सुवर्ण काळ आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या पत्रातील प्रत्येक मुद्द्याचे सविस्तर विश्लेषण करणार आहोत आणि पालघर जिल्हा परिषदेने सुरू केलेल्या प्रत्यक्ष नियुक्ती प्रक्रियेबद्दलही जाणून घेणार आहोत. या भरती प्रक्रियेला समजून घेण्यासाठी आपल्याला थोडं मागे जावं लागेल. 1 फेब्रुवारी 2023 रोजीच्या शासन निर्णयानुसार ग्रामविकास विभागाला पेसा क्षेत्रातील पदभरतीचे अधिकार दिले होते. त्यानंतर एप्रिल 2023 मध्ये रिक्त पदांच्या 80% पदे भरण्यास परवानगी मिळाली. मात्र 2023 मध्ये शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या झाल्या, पण नवीन शिक्षक उपलब्ध न झाल्यामुळे जुन्या शिक्षकांना कार्यमुक्त करता आले नाही. यामुळे पेसा क्षेत्रातील शाळांमध्ये शिक्षकांची मोठी टंचाई निर्माण झाली होती. स्थानिक उमेदवारांना संधी देण्यासाठी 10 ऑगस्ट 2023 रोजी एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला, ज्यामध्ये टेट 2022 दिलेल्या एसटी पेसा उमेदवारांना गुणवत्तेनुसार नियुक्त करण्याची तरतूद केली गेली. ही प्रक्रिया सुरू असतानाच आरक्षणाबाबत मुंबई उच्च न्यायालयात याचिका क्र. 2548/2023 दाखल झाली. या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात विशेष अनुज्ञा याचिका SLP दाखल करण्यात आली, ज्यामुळे सामान्य प्रशासन विभागाने 17 संवर्गातील पदभरतीला स्थगिती दिली होती. या स्थगितीमुळे हजारो उमेदवारांचे भवितव्य टांगणीला लागले होते. मात्र 11 फेब्रुवारी 2026 रोजी आलेल्या नवीन शासन निर्णयाने ही स्थगिती उठवली असून सर्वोच्च न्यायालयाच्या अंतिम निर्णयाच्या अधीन राहून पदभरतीला हिरवा कंदील दिला आहे. शिक्षण आयुक्तांच्या या पत्रात स्पष्ट सूचना दिल्या आहेत. टेट 2022चा आधार केवळ टेट 2022 दिलेल्या आणि गुणवत्तेत बसणाऱ्या अनुसूचित जमाती उमेदवारांचाच विचार केला जाईल. जिल्हा निवड: जे उमेदवार सध्या दुसऱ्या जिल्ह्यात नियमित शिक्षक म्हणून रुजू आहेत, पण त्यांना स्वतःच्या जिल्ह्यातील पेसा क्षेत्रात यायचे आहे, त्यांच्या अर्जांचा विचार प्राधान्याने केला जाईल. आरक्षण मर्यादा: सर्व नियुक्त्या या 11 फेब्रुवारी 2026च्या शासन निर्णयातील आरक्षण मर्यादेत राहूनच केल्या जातील. पवित्र पोर्टल: या प्रक्रियेनंतरही जागा रिक्त राहिल्यास त्या पवित्र पोर्टलद्वारे भरल्या जातील. मित्रांनो, ही केवळ कागदावरची हालचाल नाही, तर प्रत्यक्ष जमिनीवर काम सुरू झाले आहे. पालघर जिल्हा परिषदेने या आदेशाची अंमलबजावणी करत कालच पात्र उमेदवारांना नियुक्ती पत्रांचे वाटप केले आहे. विशेष म्हणजे पालघर जिल्हा परिषदेने ही नियुक्ती आयुक्तांच्या पत्रानुसार पूर्णपणे गुणवत्तेनुसार केली असून पालघरने या आधीच समुपदेशन प्रक्रिया राबवली होती, ज्यानंतर कोर्टाची स्थगिती आली होती. पालघर जिल्ह्याने दाखवलेली ही तत्परता आता इतर 12 जिल्ह्यांसाठी, जसे की नाशिक, नंदुरबार, गडचिरोली दिशादर्शक ठरणार आहे. जर तुम्ही या जिल्ह्यांपैकी असाल तर आता तुमच्या कागदपत्रांची पूर्तता करून तयार राहा. तुम्ही जर या प्रक्रियेत पात्र असाल तर काय करावे? 1. तुमच्या संबंधित जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्या संपर्कात राहा. 2. जर तुम्ही आधीच कंत्राटी शिक्षक 1544 जागांपैकी म्हणून काम करत असाल तर नियमित नियुक्तीसाठी आवश्यक असलेल्या प्रक्रियेची माहिती घ्या. अखेर पेसा क्षेत्रातील शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी आणि स्थानिक तरुणांना रोजगार देण्यासाठी सरकारने हे मोठे पाऊल उचलले आहे. पालघर प्रमाणेच इतर जिल्ह्यांच्या अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू. हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या D.Ed. B.Ed धारक मित्रांना शेअर करा. धन्यवाद.